माझ्या एका छोट्याशा आमंत्रणाला साथ देऊन मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो की तुम्ही माझं आमंत्रण स्वीकारलं आणि या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। दुसरं दिलगिरी व्यक्त करतो की कदाचित भविष्यात असं माझ्याकडून होऊ नये की संतांना माझी वाट पाहावी लागली, त्याबद्दल आपली सगळ्यांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम मला असं वाटतं की आपण या ठिकाणी घेतलेला। आपण कुठलंही शुभ कार्य करताना खरं म्हणजे मी रोजच करतो, माझा तो नित्य नियम आहे की आपण आंघोळ केल्यानंतर खाली आल्यावर मी पहिल्यांदा पांडुरंगाचं दर्शन घेतो, देवाचं दर्शन घेतो, आईचं दर्शन घेतो आणि मगच माझ्या दिनचर्येला दिवसाला माझी सुरुवात करतो। परंतु आज आपण प्रत्येक वेळेस कुठलं तरी शुभ कार्य करताना आमची परंपरा आहे की आम्ही सगळेच जण जे कोणी कॉम्पिटिटर आहेत, जे कोणी इच्छुक आहेत, ज्यांची जी काही इच्छा आहे, हे आपल्या सगळ्यांचं असलेलं श्रद्धास्थान श्री क्षेत्र कनाशीला येतो आणि तिथं आम्ही आराधना करतो, नारळ बांधतो आणि पूजन करून आपल्या कार्याला लागतो। परंतु आज महंतांनी सांगितलं की साधू संत हे देव आणि तुमच्यातले, त्यांनी जो शब्द वापरला तो मी म्हणणार नाही, आम्ही मध्यस्थी आहोत, ते दलाल म्हटले होते। पण देव आणि तुमचे, तुम्ही जे मागितलेलं आहे, ह्या मागितलेल्या निरोप हा परमेश्वराला आम्ही पोहोचवतो। हा संत आणि माणसातला हा जो काही विषय आहे, तेच मला वाटलं की आम्ही सगळेजण परमेश्वराला जाऊन सगळं मागतो, पण तो निरोप तिथपर्यंत भिडतो का नाही हे मला माहित नाही। पण जर खरंच परमेश्वराला निरोप पाठवायचा असेल आणि आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात जर का करायची असेल तर मला या कार्याची सुरुवात ह्या संत पूजनाने करावी। जे काय मागायचं हे संतांजवळ मागायचं आणि हा निरोप ह्या माझ्या संत महंतांनी चक्रधर स्वामींच्या चरणापर्यंत पोचवावा, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी आज हा संत पूजनाचा कार्यक्रम बांधवांनो या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि म्हणून मी आज संत पूजन करत असताना आपल्याला या निमित्तानं मी सांगेन की आज जर का आपण पाहिलं तर युतीच्या सरकारचा खरं म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्रच या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची वाहवा करताय। यांनी एक नाही तर असे अनेक निर्णय घेतले, खऱ्या अर्थाने धर्म जोपासण्याचं काम हे युतीचं सरकार आणि विशेष करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब करतायत। मला असं वाटतं की हिंदूंचा एकही विषय असा नसेल की त्यांनी या राज्य सरकारमध्ये त्याचा निर्णय घेतलेला नसेल। हा एक मोठा निर्णय की जो गेल्या अनेक वर्षापासून की ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये, मला असं वाटतं की या संपूर्ण जगात सगळ्यात त्यागी धर्म कुठला असेल, त्यागी संत कुठला असेल तर तो आमचा हा चक्रधर स्वामींचा हा जो काही संत महंत आहे, हा खऱ्या अर्थाने हा त्यागी आहे। की आज ज्या दिवशी त्यांनी उपदेश घेतला, संन्यास घेतला, त्या दिवसापासून आपल्या कुटुंबापासून बाजूला राहून एवढा मोठा त्याग करणं, मला असं वाटतं की एवढा कुठलाच त्याग, एवढा त्याग हा कुठल्याही पंथामध्ये कदाचित नसेल। एवढा मोठा त्याग या पंथामध्ये या ठिकाणी घेतला जातोय। त्याच्यामुळे सर्वश्रेष्ठ असा हा पंथ की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये सर्व त्याग केला आणि हा पंथ स्वीकारलेला आहे, अशांच्या चरणी
आपण या ठिकाणी येणं हे माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि म्हणून आज आपण हा संत पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि म्हणून 100% संत हा माझा निरोप मला दिलेल्या तुमच्या सगळ्या आशीर्वाद हे परमेश्वर चरणापर्यंत पाठवतील यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। आज थोड्याशा काही गोष्टी माझ्यापर्यंत आल्या ही वस्तुस्थिती आहे, पण आज माझ्यापर्यंत जो काही विषय आला महाराज तो मी 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। जर गुढ्याचे काही मंडळी इथे असेल, गुढ्याचे आहेत, मला वाटतं फक्त 8 दिवसापूर्वीचाच विषय आहे की 8 दिवसापूर्वी माझ्याकडे गुढ्याच्या मानभोग पंथाची टीम माझ्यापर्यंत आली। मी कुठल्या तरी गावात कामाकरता गेलो होतो आणि ते सगळी टीम, सगळे सेवेकरी, साधक हे मला मंदिरावर घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली की हा जो काय परिसर आहे या परिसराला पर्यटनामध्ये आपण घ्यावं आणि दुसरा विषय की आमचा प्रश्न हा स्मशानभूमीचा आपण मार्गी लावून द्यावा। हे 2 विषय माझ्या समोर आणले। आपण त्याला क्षणाचाही विलंब न करता आपल्या विभागाचे प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि तात्काळ ती जागा त्या सर्व जो काही आपला पंथ आहे, आपली जी सगळी मंडळी आहे त्यांच्या नावे करण्याच्या संदर्भातल्या सूचना त्यांनी केल्या। मोजणीचे आदेश दिले। मोजणी झाल्याबरोबर त्याचे संपूर्ण जागा ती आपल्या नावे, या मानभोग पंथाच्या नावे ती जागा होईल अशा पद्धतीचे आदेश त्या ठिकाणी दिले। दुसरा विषय पर्यटनासाठी मंदिराकरता आपण त्या ठिकाणी प्रस्ताव तयार करून आपण पुढे प्रस्ताव पाठवलेला आहे। निश्चित वडजीचा काही विषय आहे, मला आमंत्रण होतं, परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी कार्यक्रम जास्त असल्यामुळे का मी कुठेतरी बाहेर मुंबईला जात होतो असं काहीतरी असल्यामुळे तो थोडासा विषय टळला। भडगावचा जो चक्रधर स्वामींचा विषय आहे, मी तिथे एकदा नाही 4दा जाऊन आलो, दर्शन घेतलं, प्रत्येक कार्यक्रमाला गेलो, पण त्यांची जो भिंतीचा संरक्षण भिंतीचा जो विषय आहे तो खूप मोठा आहे आणि त्यांचा प्रस्ताव, कारण तो गिरणेला संरक्षण भिंत बांधायची आहे, ती जागा स्वतःची नाही, ती एका शेतकऱ्याकडून घेतलेली ती जागा आहे, पुढे डेव्हलपमेंट करायला स्कोपच नाही, तेवढीच एक जागा आहे जेवढ्या जागेवर मंदिर बांधलेलं आहे। ती जी काही संरक्षण भिंत आहे ही आपल्या जिल्ह्याचे माननीय मंत्री अनिलदादा पाटील यांच्यापर्यंत आपण तो प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच्यात कलेक्टरकडून शिफारस होऊन तो प्रस्ताव पुढे जातो, त्याच्यामुळे तोही विषय आपण त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय। वलवाडीचा विषय तुम्ही वारंवार तुमच्या तोंडातून आला, पण वलवाडीला सुद्धा आपण म्हणजे विषय वडजीचा होता पण बाबाजींच्या तोंडात वलवाडीच येत होतं। आता वलवाडीकरांचं भाग्य असं आहे, मी 1-2 सभा मंडप माझ्या फंडातून मंजूर केला होता आणि दुसरा सभा मंडप तिथल्या पांडुरंगाच्या मंदिराकरता मंजूर केला होता। पांडुरंगाच्या भक्तांचं थोडंसं दुर्लक्ष झालं, यांनी दुसरा बी सभा मंडप तिथे श्रीकृष्णाच्याच मंदिराला तो त्या ठिकाणी केला। आता पांडुरंगाचे भक्त माझ्या मागे लागलेले आहेत। आता राहिलाय कनाशीचा विषय। बाबा माझा परवाच याच ठिकाणी कार्यक्रम होता, मोठे बाबाजी आणि आपण या ठिकाणी होतात। त्या कार्यक्रमाच्या दिवशी ज्यांची आता प्रकृती बरी नाही असे आमचे गुळेचर आबासाहेब, त्यांनी आपले 2012 पासूनचे अनुभव या ठिकाणी सांगितले की 2012 मध्ये एक भव्य असा कार्यक्रम या कनाशीमध्ये होता आणि त्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो। जिल्हा प्रमुख असताना त्या काळामध्ये गुलाबराव देवकर आप्पा मला वाटतं जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला। त्या कार्यक्रमाच्या वेळेची कनाशी आणि परिसर हे फक्त सिनियर लोक डोळ्यासमोर आला आणि आत्ताची कनाशी म्हणजे तेव्हा फक्त कनाशी वाटत होती, आता खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र कनाशी वाटते। 2012 मध्ये जर का आपण पाहिला तर या कनाशीला येणारा एकही रस्ता ठिकाणावर नव्हता आणि हा कनाशी ते कसगाव बिलकुलच नव्हता। म्हणजे खडी इतकी वरती होती की इथं पायी सुद्धा चालता येत नव्हतं, गाडीची परिस्थिती तर वेगळीच होती।
त्या काळामध्ये कनाशी ते नगरदेवळाचं अस्तित्वच नव्हतं. कनाशीकरांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. तीच परिस्थिती भडगाव ते कनाशी आणि कनाशी ते गोंडगाव याही रस्त्याचा ठिकाणा नव्हता. आता कनाशी पासून जर का 5 मिनिटावर गेले, निंभोऱ्याला गेले तर तुम्ही डायरेक्ट पांढरत जाऊ शकता. इतकी व्यवस्था आज आपली या संपूर्ण परिसरामध्ये झाली. आपण याच्याच बरोबर जे तीर्थक्षेत्र कनाशीचा जर का आपण विचार केला तर आज बांधवांनो या कनाशीची जे पूर्ण देशभरातून भक्त या ठिकाणी येतात, पण त्या कनाशीमध्ये एकही व्यवस्था आमच्या भक्तांसाठी राहण्यासाठी नव्हती. मी आज आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की आपण पहिल्यांदा मोठ्या बाबाजींच्या बाजूला आपण एक मोठं 1.5 करोड रुपयाचं भक्त निवास त्या ठिकाणी मागच्या टर्म मध्ये निर्माण केलं आणि आता ह्या टर्म मध्ये 2.5 करोड रुपयाचं भक्त निवासाचं भूमिपूजन मी परवाच आपल्या बाजूला केलं. असे जवळपास 4 करोड रुपयाचे भक्त निवास फक्त आपल्या तीर्थक्षेत्र कनाशीला आपण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे होईल तेवढी सेवा आपल्याला तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून असेल, पर्यटनाच्या माध्यमातून असेल, जिथे जिथे ज्यांनी मागितलं त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न या भक्तांसाठी, या धर्मासाठी निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करतोय. आज फक्त इलेक्ट्रिकचा एक मोठा प्रॉब्लेम या संपूर्ण कनाशी क्षेत्रामध्ये आहे. कारण इथे एक नव्हे तर अनेक आश्रम तयार झाले आणि प्रत्येक आश्रम गावापासून 100, 200, 500, 1 किलोमीटर पर्यंत हे सगळे आश्रम आहेत. आपली जी काही पहिली व्यवस्था होती ती इलेक्ट्रिकची फक्त गावापुरती होती. आता गावावरून या सगळ्या आश्रमांपर्यंत जर का सप्लाय व्यवस्थित पोहोचवायचा असेल तर आपल्याला स्पेशल व्यवस्था करणं हे अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून मी सगळे विषय बाजूला ठेवून या डीपीडीसी मध्ये फक्त आणि फक्त कनाशी मध्ये जवळपास 30-40 इलेक्ट्रिकचे पोल आणि ट्रान्सफॉर्मर ही स्वतंत्र व्यवस्था फक्त आणि फक्त आश्रमांसाठी आपण निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्येच, महिने नाही, येणाऱ्या काही दिवसामध्येच या कामाला देखील सुरुवात आपली या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळे जे जे काही शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न बाबाजी आपण केलेला आहे. फक्त एकच विषय आता राहिलेला आहे आणि तो म्हणजे आंबेवडगावचा, की ज्या पद्धतीने कनाशीचा आहे त्याच पद्धतीने आंबेवडगावचं सुद्धा एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ती जागा आजही ग्रामपंचायतीच्या 8 नंबरला लागलेली नाही. ती जागा तात्काळ मग ते जिल्हाधिकारी असतील किंवा महसूल मंत्री असतील सगळ्यांशी बोलून तात्काळ ती जागा आपल्या बाबा आश्रमाच्या नावाने लावण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. आणि दुसरा विषय त्या कनाशी वडगावमध्ये आपण अजून तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनातून कुठलीही वास्तू उभी करू शकलो नाही. पण बाबा आपल्याला विश्वास देतो, या ठिकाणी शब्द देतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आंबेवडगावला सुद्धा तीर्थक्षेत्र कनाशी सारखीच व्यवस्था आपण आंबेवडगाव मध्ये सुद्धा करू अशी ग्वाही या निमित्तानं मी देतो. आज थोडासा उशीर झाला, पण उशीर झाल्यानंतर सुद्धा एक चांगल्या पद्धतीने सर्व संत महंत या ठिकाणी येऊन मला कृपाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पुन्हा एक भडगावचा जो स्मशानभूमीचा विषय आहे, बाबा मला फक्त माझी विनंती आहे की आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील जिथे जिथे आश्रम असतील, जिथे जिथे ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल, माझं आपल्याला सगळ्यांना खुलं आव्हान आहे की हा सगळा विषय माझ्याकडे आजपर्यंत, आता ह्या भडगावच्या स्मशानभूमीचा आजपर्यंत माझ्याकडे विषय आलेला नाही. पण मी आज आपल्याला शब्द देतो की आपण हा विषय टाकलेला आहे. भडगाव मध्ये जिथे जवळपास शासकीय जागा असेल त्या जागेमध्ये आपल्या स्मशानभूमीसाठीची तात्काळ व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण घेऊन 2-2.5-3 हेक्टर जमीन जेवढी जागा आपल्याला लागेल तेवढी जागा आपल्या मानभाव पंथाच्या नावे करण्याच्या संदर्भातला निर्णय
हा आपण तात्काळ घेऊ एवढंच या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो। पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानत असताना आपले सगळ्यांचे शुभ आशीर्वाद